कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार बाबासाहेब पाटील यांचं अहमदपूर चाकूर विधानसभा या आपल्या मतदारसंघात पहिल्यांदाच उद्या आगमन होणार आहे। त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अहमदपूर नगरी सज्ज झाली असून विविध ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे। काय नेमकी तयारी आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलंय, बघूया। महाराष्ट्र राज्याचे मंत्री, अहमदपूरची शान आणि लातूर जिल्ह्याची शान आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेबांचं मंत्री झाल्यानंतर पहिल्या प्रथमच अहमदपूर तालुक्यामध्ये आगमन होत आहे। तालुक्यातील तमाम जनतेला कळविण्यात येते की उद्या सकाळी 9:30 वाजता आपली लातूर जिल्ह्याची हद्द उत्तर रुई या ठिकाणी आपण सगळेजण मिळून 9:30 वाजता हजर राहायचे। साहेबांचं आगमन 10:15 वाजता त्या ठिकाणी होणार आहे। तरी अहमदपूर तालुक्यातील आणि साहेबावर प्रेम करणाऱ्या पूर्ण जनतेस माझं आव्हान आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आणि अहमदपूर तालुक्याच्या वतीनं की आपण आपल्या लाडक्या नेत्यांना या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मोटरसायकलच्या रॅलीनं आपल्याला लाडक्या नेत्यांना तिथून घेऊन यासाठी सर्वजण उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो। माननीय आमदार साहेब नागपूर अधिवेशनातून पहिली वेळेस अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात येत आहेत। त्याच्यामुळे आम्ही माळेगाव आमचे उत्तर रुई तिथून आम्ही जंगी स्वागत करणार आणि इथून तिथून कमानी कटाऊट सर्व लावलेले आहेत। आणि आम्हाला अभिमान आहे की नांदेड आणि लातूर जिल्ह्यातसुद्धा कॅबिनेट मंत्री नाही भेटले आणि अहमदपूरला कॅबिनेट मंत्री झाले, हे सर्वापेक्षा सगळ्यात मोठा अभिमान आनंद आहे। अजित पवार आम्ही पारणं फेडलं, आमच्या मोठ्या साहेबाचं म्हणील तेवढं कौतुक करावं, एवढं त्याच्या वयाच्या मानानं सुद्धा कौतुक करावं, एवढं त्याने काम आणि मेहनत केली, म्हणून आमचं सगळं आनंद व्यक्त करण्यासाठी आम्ही हे करणार आहोत। कल 22 तारीख इतवार का दिन अहमदपुर तारीख में एक पहली बार जो कैबिनेट मंत्री पद मिला है, इसके लिए अहमदपुर शहरवासियों की तरफ से तालुका चाकूर अहमदपुर और पूरा शहर इनकी तरफ से विविध संगठनों के माध्यम से, जैसा कि अभी हमारे मित्र खांडेकर साहब ने बताया कि लातूर बॉर्डर जो नांदेड़ लातूर बॉर्डर है, वहाँ से जैसे लातूर हद शुरू होगी उत्तर रुई के पास से, वहाँ से मोटरसाइकिल की रैलियों के साथ सम्माननीय महाराष्ट्र राज्य के कैबिनेट मिनिस्टर आदरणीय बाबा साहब जी पाटिल साहब का स्वागत किया जाएगा। रैलियों के साथ यहाँ पर लाया जाएगा। रेस्ट हाउस के पास, यहाँ डॉक्टर किनगांवकर के साहब के पास, हजरत टीपू सुल्तान स्मारक के पास पूर्व समिति के माध्यम से मोहम्मद नाजिम और उनकी कमेटी की तरफ से शहर अध्यक्ष अजहर भाई, बाब भाई, इनकी तरफ से भी शिवाजी चौक में सत्कार रखा गया है। हर एक पदाधिकारियों की तरफ से रखा गया है। और टाइम जैसा कि अभी आज आमदार साहब वो आमदार नहीं बल्कि नामदार हैं, इसलिए वक्त की पाबंदी होगी। 10 बजे शार्प 10 बजे वो बॉर्डर पर आएंगे, अहमदपुर के लातूर ज़िले के बॉर्डर पर। वहाँ से सभी कार्यकर्ताओं से और जो भी नामदार साहब को चाहने वाले लोग हैं, उनसे विनंती है कि वक्त की पाबंदी करें। वक्त के ऊपर साहब आने वाले हैं और एक ज़ोरदार जोश दिखाए, जैसे कि ऐतिहासिक उन्होंने जीत दर्ज की है। और ऐतिहासिक अहमदपुर में कभी भी इससे पहले कैबिनेट मिनिस्टर पद नहीं मिला, जो आज नामदार बाबा साहब पाटिल साहब को मिला है। यह अहमदपुर तालुके के लिए, मतदार संघ के लिए, हम सब के लिए भूषण है। इसलिए सारे सामाजिक कार्यकर्ता, विविध संगठन, हर एक पक्ष के जो भी चाहने वाले नामदार साहब को लोग हैं, इन सब से मेरा विनंती है कि वक्त की पाबंदी करें और भूतो न भविष्यति ऐसे हमारे नामदार बाबा साहब पाटिल साहब का जंगी स्वागत करने के लिए यहाँ पर उपस्थित रहे। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब उद्या 22 तारखेला अहमदपूर नगरी येत आहेत। तर सर्व जनतेच्या व सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या फार जंगी स्वागत त्यांनी
सजवलेले आहे आणि आपले जे नेते आहेत ते पहिल्या वेळेसच कॅबिनेट मंत्री झाल्यापासून पहिल्या वेळेसच स्वागत आहे. तर असं स्वागत होईल एक आगळं वेगळं. तरी मी तानाजी राजे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या वतीने बोलतो आहे. आज आम्ही सर्वजण जे मेहनत घेतलो इथं अहमदपूरमध्ये नामदार बाबासाहेब पाटलासाठी, तर आज एवढा मोठा यश आलेला आहे. आज आमदार बाबासाहेब पाटील आमदारच नव्हे तर आज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. हे सर्व गोष्टीसाठी अहमदपूरमध्ये सर्व लोकांसाठी एक आनंदाची बाब आहे. आणि अहमदपूरमध्ये एवढं मोठी सजावट जे झालेली आहे बॅनराची वगैरे, आणि खूप उद्या 22 तारखेला जे साहेबाचं पहिल्यांदा आगमन होत आहे अहमदपूर शहरामध्ये, तर हे समजजण ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं. प्रत्येक जे मदत केली साहेबाला, जे काम केले, आज समजासाठी आनंदाची गोष्ट आहे अहमदपूर शहरामध्ये. उद्या माननीय नामदार बाबासाहेब पाटील यांचं मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच आगमन होत असल्यामुळे आमच्या लातूर जिल्ह्याच्या बाउंड्रीपासून अहमदपूर मतदारसंघ नांदेडपासून लागतो. तिथून आम्ही मोटरसायकलची रॅली साहेबांना तिथं स्वागत करून साहेबांना तिथून आमचे मतदारसंघातले सर्व गावामध्ये गावकरी त्यांचं स्वागत करणार आहेत. तिथून अहमदपूरमध्ये आल्यानंतर सर्व अहमदपूर शहरातल्या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आमदार साहेब आणि नामदार साहेबांचं शिरूर ताजबंदकडे प्रयाण करून आम्ही शिरूर ताजबंदला त्यांना घरी नेऊन रॅलीनं सोडणार. आणि तिथं जमल्यानंतर ज्यांना सत्कार करायचे त्यांनी त्यांच्या निवासस्थानी त्याची सोय केलेली आहे आणि तिथं सत्कार करावेत. कल 22 तारीख को हम आमदार साहब का स्वागत करने वाले हैं. स्वागत हम बहुत जंगी तौर पर करने वाले हैं. पूरा अहमदपुर को हमने कमानों से सजाया है आमदार साहब के स्वागत के लिए. और हम पूरा अहमदपुर टीम, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और महायुति के पूरे सदस्य मिलकर हम आमदार साहब का स्वागत करने वाले हैं. हम भक्ति स्थल से जो कमान लगाएं शिरूर तक, ये स्वागत का से लगाएं. और उसमें हमने मोटरसाइकिल रैली, घोड़ों का भी इंतजाम करें, घोड़ों का इंतजाम करें मंत्री साहब के स्वागत के लिए. और हम जंगी स्वागत करने वाले हैं और स्वागत करेंगे हम मंत्री साहब. मी माधव काशीनाथ नागसाखरे, मोगा विविध कार्यकारी सेवा संस्थेचा चेअरमन या नात्यानं उद्या अहमदपूर या नगरीमध्ये पहिल्यांदाच नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांचं या नगरीत आगमन होत आहे. तरी त्या निमित्तानं उद्या आपण अहमदपूरमध्ये दिवाळीसारखं मोठ्या उत्साहामध्ये साहेबांचं जंगी स्वागत करण्यासाठी पूर्ण नगरी दुमदुमून निघावी आणि जल्लोषामध्ये साहेबाचं स्वागत हे लातूरच्या आणि नांदेडच्या बाउंड्रीपासून मोटार रॅली, घोड्यांच्या स्वागतामध्ये त्यांचं पद्धतशीर असं शांततेमय या उत्साहामध्ये सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पद्धतशीर शिस्तीचा भंग कुठं न होता या पद्धतीनं सर्वांनी 9 वाजता ठीक उपस्थित राहावं असं मी कळकळीची विनंती करतो.